काय मूर्ख बाई आहे ही, असं सगळं कोण सांगत सुटतं का? मेरे को छोड़ के जा रहा है, मेरे को किधर बांधेगा? एक तर ती अगदीच बावळट आहे किंवा मग जरा अतिच शहाणी आहे. असे 4 कोम्स आहेत. ती समोर आली तर म्हणाले एवढं काय पुढे पुढे करतेय ही. नवीन शॉपिंग करून आलेले आहेत. कुमार कुठे गेलाय तर तो गेलेला आहे सिक्कीमला. तर म्हणाले हा एवढं तरी काय माझं काय होतंय सांगायला. हे 2 मोड आहे त्याला. हा 2 मोड आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. इकडे आहोंचे आमच्या कपडे बाहेर आलेले आहेत कारण की आहो चाललेत आमचे फिरायला. उद्या सकाळी साहेब निघतायत त्याच्यामुळे ते त्यांची बॅग पॅक करतात आता. आणि आता हीच नवीन शॉपिंग करून आलेले आहेत. आपण बघूया काय काय आणलंय. ही जीन्स, ते काय होतं सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे साईट चालू असतात ना तिकडे, मग जीन्स त्याचे खराब होतात. हे शर्ट आहे का, छान आहे, कलर मस्त आहे. एक शर्ट हे पण छान आहे, मस्त आहे. दुसरं शर्ट कूल थोडं छान आहे. पण एक शर्ट असं होतं ना तुझ्याकडे, निळा होतं. हा ब्ल्यू होतं. ब्ल्यू होतं, हे ब्लॅक. स्टॉक आहे सगळं. काय एवढं काय घेऊन जाणार आहे? घेऊन ना चाललो आता. ते इस्त्री कोण आले तर सॉर्ट आउट करतो. टी शर्ट्स नाही घेतलंस एक पण? नाही, टी शर्ट आहेत त्यातलेच नाही. आहे टी शर्ट पण भरपूर आहेत त्याच्या ऑलरेडी. बॅग हीच नाही, मग बॅग अजून फिक्स नाही. ट्रॉली बॅग नेऊ की म्हणजे केबिन बॅग नेऊ की रक्साई नेऊ? तुला काय कम्फर्टेबल पडेल? मेरे को दोनों भी चलेगा. अपने को थोड़ी वजन उठाने का, इसलिए पहले ट्रेक का तो सामान मतलब पहले ट्रिप का तो वैसे ही है. गलती किसकी है? नहीं, वो धोखा रखा है आने के बाद. तो ये किस तेरे को बांध के रखने के लिए. मेरे को बांध के रखने के लिए? मेरे को छोड़ के जा रहा है, मेरे को किधर बांधेगा? बॅग को बांध. बॅग को तुला अनुला ह्या छोट्या कप्प्यात टाकतो आणि तुला ह्या मोठ्या कप्प्यात ठेवतो. ओके, दोघं जण बसा. सगळ्यात जास्त मला हे आवडलं, हे छान वाटतंय. ओय, माझा ट्रिमर कुठे आहे? तू सॉफीचे केस काढायला खाली नेलेलंस ना? हाँ. मग ते गेला आता. मग अभी नया लाना पड़ेगा. अभी कौन देगा मेरे को इतने रात को शेविंग करने के लिए? हाँ, बीवी को आपने गिफ्ट दिया था कुछ दिनों पहले. मागे एका ब्लॉग मध्ये मी तुम्हाला बोलले की मी काही कपडे घेतले, ते मला आहोंनी घेऊन दिले होते, त्याची भरपाई म्हणा म्हणून मी कुमारसाठी एक ट्रिमर घेतलेला आहे. आणि ह्यातलं पण थोडंसं काहीतरी तुझ्या खात्यावर जाईल, माझ्या खात्यावर जाईल. जो तुम्हें पसंद आएगा तुम ले लो और मुझे गिफ्ट कर दो वापस. नाही, ऍक्च्युली काय झालं, त्याने ट्रिमर खाली नेलेलं मला माहिती होतं आणि मला हे पण माहिती होतं की आता तुला लागणार आहे आणि तू तेवढा एकदम हे असशील. सॉफीचे केस कापले ना आधीच्या ट्रिमरनी, मग ते परत नको. तर ड्रॉवरला आहे बघ नवीन नया वाला मंगाया है, इसी में है अगारो कॉस्मो बियर्ड ट्रिमर. ये कौन सा है? वो रिव्यूज अच्छे थे सबसे ज्यादा, तो मैंने वो मंगाया है. अच्छा है, लेकिन देख लो तुमको कैसे पसंद आता है. कैसा है? मस्त है, शायनी शायनी. मस्त आहे. त्याचं ब्लेड पण छान आहे, शार्प आहे. हे 2 मोड आहे त्याला. हा 2 मोड आहे. तिथलं बटन ऑन ऑफ करून 2 मोड्स वर जाऊ शकतो तू. ते जे पण दाखवतोय. हा टाइम पण आहे, बघू. राईट 90 मिनिटं चालू शकतं नॉनस्टॉप. म्हणजे एकदा चार्ज केलंस ना, एकदा फुल 90 मिनिटं चार्ज करायचं फुल कॅपॅसिटीला, आणि एकदा चार्ज केलंस की पूर्ण 90 मिनिटं नॉनस्टॉप चालू शकतं. ओके. 4 हे आहेत आपल्याला. हा, ते 4 कोम्स आहेत वेगळ्या वेगळ्या ह्याचे लेन्सचे. मला वाटतं एक 3 mm चा, 6 mm चा, 9 mm आणि 12 mm असे 4 कोम्स आहेत. आणि ते विदाउट कोम पण तू करू शकतोस त्याच ब्लेडनी. 0.5 mm चं प्रिसिजन भेटेल तुला. Let's try this one. Okay. अभी दोघं सेम झालं. कैसन लगा? चांगलं आहे. अरे रिव्ह्यूज चांगले होते म्हणून तेच ऑर्डर केलं. चांगलं आहे, बघू दे. छान दिसते, चांगलं दिसतोय. जंगल उडा दिया. आरो Amazon वरून घेतलं होतं. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, यू गाईज कॅन चेक. मी आलेले आहे घरी माहेरी.
कुमार पहाटे पहाटे निघून गेला आणि होळीचा दुःखी सण घेऊन मी आलेली आहे इकडे माहेरी. आठवडाभर इथे राहणार आहे जोपर्यंत कुमार नाही आहे तोपर्यंत. कुमार कुठे गेला आहे तर तो गेलेला आहे सिक्कीमला. त्यांचे 4 जण मित्र सिक्कीम फिरायला गेलेले आहेत. आठवड्याभरानंतर तो येणार आहे, तोपर्यंत मी इकडेच आहे. घरी सगळे कसे आहेत? सगळे व्यवस्थित आहेत. आई कशी आहे? छान आहे. परी कशी आहे? प्रतीक्षाताई कशी आहे? कारण की ती ओली वळंतीण आहे तर ती पण छान आहे. परी पण मस्त आहे, एकदम टुणटुणीत. अरू कसा आहे? मस्त आहे. सगळे छान आहेत. मेन मोटिव्ह असणार आहे खायचं प्यायचं, थोडासा आराम करायचा, थोडासा, कारण की जास्त मला घराची साफसफाई करायची आहे आणि मोस्टली तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सगळं बघायला मिळणार आहे. स्टे ट्यून. मी जास्त बडबडत नाही कारण मला असं झालं की मी कधी एकदा कामाला लागते. तर चला सुरुवात करते. स्टे ट्यून्ड इन दिस व्लॉग कारण की खूप छान पुढे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आय एम शुअर बऱ्याच महिलांना ते आवडेल जे काही मी आता सांगणार आहे ते. नक्की ऐका. She sat at the back and they said she was shy. She led from the front and they hated her pride. They asked her advice and then questioned her guidance. They branded her loud, then were shocked by her silence. When she shared no ambition, they said it was sad. So she told them her dreams and they said she was mad. They told her they would listen, then covered their ears and gave her a hug while they laughed at her fears. And she listened to all of it, thinking she should be the girl they told her to be, best as she could. But one day she asked what was best for herself instead of trying to please everyone else. So she walked to the forest and stood with the trees. She heard the wind whisper and dance with the leaves. She spoke to the willow, the elm and the pine, and she told them what she had been told time after time. She told them she felt she was never enough. She was either too little or far, far too much, too loud or too quiet, too fierce or too weak, too wise or too foolish, too bold or too meek. Then she found a small clearing surrounded by firs and she stopped and she heard what the trees said to her and she sat there for hours not wanting to leave, for the forest said nothing, it just let her breathe. याचा मला समजलेला अर्थ असा की ती मागे बसली तर ते म्हणाले ती किती लाजतीये. ती समोर आली तर म्हणाले एवढं काय पुढे पुढे करतीये ही. त्यांनी तिला सल्ला विचारला आणि मग म्हणाले हिचं तरी काय ऐकायचं. ती भांडत होती तर म्हणाले किती भांडखोर आहे आणि ती शांत होती तर म्हणाले का मूग गिळून बसली आहेस, बोल काहीतरी. तिने तिचं ध्येय सांगितलं नाही तर म्हणाले हां एवढं तरी काय माझं काय होतंय सांगायला. तिने तिची स्वप्न उलगडली तर म्हणाले काय मूर्ख बाई आहे ही, असं सगळं कोण सांगत सुटतं का. ते म्हणाले आम्ही ऐकू तुझं, पण वेळ आल्यावर कान बंद केले त्यांनी. तिच्या सांत्वनासाठी त्यांनी मिठी मारली तिला आणि मनातून हसले. म्हणाले कितीही घाबरट बाई आहे. तिने सगळ्यांचं सगळं ऐकलं. विचार केला ह्यांना जशी मी हवी आहे मी तशी बनेन, तशी वागेन, तशी बोलेन. पण एक दिवस तिला वाटलं का बदलू मी इतरांसाठी. माझ्यासाठी काय चांगलं आहे हे मी का पाहत नाही आहे. म्हणून ती गेली जंगलात, झाडांच्या सानिध्यात. झाडांच्या पानासोबत वारा नाचत होता, त्यांच्या कानात हितगुज करत होता. तिने सांगितलं झाडांना की मला सतत सतत लोक काय काय बोलत आलेत. तिने सांगितलं तिला कसं वाटत होतं की ती कधीच परिपूर्ण नाही आहे. लोक म्हणाले एक तर ती अगदीच बावळट आहे किंवा मग जरा अतिच शहाणी आहे. एक तर ती खूपच गोंगाट करते किंवा अगदीच अबोल आहे. एक तर ती भयंकर आहे किंवा अगदीच लेचीपेची आहे. एक तर ती जरा जास्तच हुशार आहे किंवा अगदीच वेंधळी आहे. एक तर ती गरजेपेक्षा जास्त धीट आहे किंवा एवढंही असू नये इतकी सहनशील आहे. हे सगळं झाडांना सांगत चाललेली ती. अचानक तिला जरा मोकळी जागा दिसली आणि ती थांबली. तिने ऐकलं झाडं तिला काहीतरी सांगत होती आणि मग ती तिथेच तासन तास बसून राहिली. तिथून हलण्याची काही तिची इच्छा होईना कारण तिला जाणवलं की झाडं तिला कुठलाच उपदेश देत नाही आहेत. ते फक्त तिला मोकळा श्वास घेऊ देत आहेत. दे आर जस्ट लेटिंग हर ब्रीथ. सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण कसे का वागेनात लोकांना बोलायला नेहमी काहीतरी असतं. चांगले वागलो तरीही बोलणार, वाईट वागलो तरीही बोलणार. देव नाही सुटले लोकांच्या तोंडातून, देवाला नावं ठेवली लोकांनी तर आपण तर कोण आहोत. म्हणून श्रीकृष्ण सांगतात ते पट्ट. श्री कृष्ण ने साफ कहा है कि बस कर्म तुम्हारा कल होगा और कर्म में अगर सच्चाई है तो कर्म कहाँ निष्फल होगा. हर एक संकट का हल होगा, वो आज नहीं तो कल होगा. लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है.
लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर निखरता है, हीरे पर जितनी धार लगे वो उतना खूब चमकता है, मिट्टी का बर्तन पकता है तब धुन पर खूब खनकता है। सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा। और हम आदम के बेटे हैं, और हम आदम के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा, कुछ ज़्यादा वक्त लगेगा पर संघर्ष ज़रूर सफल होगा, हर एक संकट का हल होगा, वो आज नहीं तो कल होगा। श्रीकृष्ण सांगतायत फक्त कर्म करा, तेच तुमचं उद्याचं भविष्य आहे। आणि तुमचं कर्म जर खरं आहे ना, त्याच्यात सत्यता आहे ना, तर मग ते निष्फळ नाही जाणार आहे। कुठलंही का संकट असे ना, प्रत्येक संकट टळणाऱ्या आज नाही तर उद्या टळणारच आहे। देव फक्त तुमची परीक्षा घेतोय, कारण लोखंड जेवढं जास्त तापतं ना तेवढं ते ताकदवान बनतं। सोनं जेवढं जास्त जळतं, जेवढी त्याला आग दिली जाते तेवढी त्याची चमक वाढते। हिऱ्याला जेवढं जास्त घासलं जातं तेवढा तो अधिक 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 सुंदर बनतो। मातीचं भांडं आपण तापवतो, शेकवतो तेव्हा ते टणक बनतं आणि त्याच्यानंतरच ते वाजवल्यावर त्याच्यातून सुंदर असा आवाज येतो। सूर्यासारखं आपल्याला जर बनायचं आहे ना, तर सूर्य जेवढा जळतो तेवढा आपल्याला जळायला लागणार आहे। एखाद्या नदीला आपण जितकी पवित्र मानतो, जितकं तिला आपण सन्मान देतो, तेवढा सन्मान जर आपल्याला हवा असेल तर आपल्याला आपला कम्फर्ट झोन सोडून नवीन नवीन वाटा ट्राय करायलाच लागणार आहेत। आणि आपण मनूचे लेकरं आहोत, त्याच्यामुळे आपण असा विचार का करायचा की आपला जो रस्ता असेल तो सरळ सोपा असेल। संघर्ष करायलाच लागणार आहे आणि आज नाही तर उद्या तो संघर्ष नक्की 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 सफल होणार आहे। प्रत्येक जे संकट आपल्या वाटेला येणार आहे ते टळणारच आहे, आज नाही तर उद्या टळणारच आहे, कारण की आपलं कर्म चांगलं आहे, चांगलं कर्मच करत राहायचं आहे। कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना। कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना। एका शिकाऱ्याने पाण्यावर चालणारा कुत्रा विकत घेतला। त्याला वाटलं आपण आपल्या बाकी शिकारी मित्रांना पण हा कुत्रा दाखवूया, त्यांना पण नवल वाटेल, म्हणून त्यांनी त्या सगळ्यांना बोलावलं आणि त्या सगळ्यांनी मिळून बंदुकीने काही पक्षी मारले। तर त्या पक्ष्यांना उचलण्यासाठी या शिकाऱ्याने आपल्या कुत्र्याला पाण्यावरून पाठवलं। तर पाण्यावरून चालत चालत तो कुत्रा गेला आणि मग ह्याला वाटलं की आपले बाकी मित्र नवल करतील, कौतुक करतील या कुत्र्याचं, पण ते काही म्हणाले नाहीत। तर मग हा त्यांना म्हणाला की तुम्हाला कुत्र्यामध्ये काही वेगळं नाही वाटलं? तर मग ते म्हणाले हां वेगळं वाटलं, हा तुझा कुत्रा आहे ना तो बाकी कुत्र्यांसारखा पाण्यामध्ये पोहत नाही। तात्पर्य हे की काही लोक असतातच असे की त्यांना समोरच्यामध्ये फक्त वाईट गुणच दिसतात, त्यांना गुलाबाचे फक्त काटेच दिसतात, त्यांना चंद्रावरचे फक्त डागच दिसतात। तो त्यांचा स्वभाव असतो आणि स्वभावाला औषध नसतं। तुम्ही कितीही छान वागण्याचा प्रयत्न केला त्यांना तुम्ही खुश करू शकत नाही। त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला जे आवडते जे पटते ते करा, खुश राहा, स्वतःचं आयुष्य छान छान जगा, त्यांचं ते बघून घेतील। दॅट्स इट फॉर टुडे। पुन्हा भेटू लवकर।